अरे ये 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 उंदरी निक पटकन बाहेर, तुला बनवतो सुंदरी आणि देतो पट्ट्याचा हेडशॉट. हे 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 जाऊ दे रे ती उंदरी सुंदरीला आपल्याला गावाकडे जायचं आहे. आता सगळ्यात पहिले तर कपडे ते भरून घेतो आणि इकडे बाहेर भरण्यात बघतो तर मस्तपैकी तिथे ना दिवे ते ठेवून मस्तपैकी दरवाजे ते सजवले होते. मला इस्त्री करून कपडे घालायची तेवढी काही सवय नाही. आई म्हणू लागली इस्त्री करून घाल कपडे गबाळ्या. बरोबर आई म्हणून मग कपड्यात ठेवली इस्त्री घेतली मस्तपैकी पिन लावून तिला गर 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 इस्त्री करून टाकलो कपड्याची. आईने म्हटल्याप्रमाणे मस्तपैकी इस्त्री करून कपडे घातलो आणि आईला सांगितलं आई घातलो बघ इस्त्री करून, जाय मग आता मिस्त्रीच्या कामाला. आय आय काय आहे मग आईने म्हणली चला चला आपल्याला गावाकडे जायचं पूजा करून घ्या पटकन. बरोबर आई म्हणलो आणि मग सगळ्यांनी मिळून पूजा ते करून घेतली. पूजा ते झाल्यानंतर मस्तपैकी अगरबत्तीला आग लावून आता फटाकडी पडवा म्हणतो आता. आई आई अरे पार्थ लाव की पटकन. क्या गुंडा बनेगा रे तू. 2-3 काडी वाढल्यानंतर आत्ता लागली लाग साला. आता गप अगरबत्ती पेटून झाल्यानंतर काडी फेकून द्या तर आरूला घरवाले टोई टोई. आरू म्हणली बक्कन पाटीत बुक्की घालील भेटते. हा घरी फटाके ते पडून निघाले मग गावाकडे जाण्यासाठी. मग बस स्टँडला येऊन बसमध्ये बसून जाते आता दमान गावाकडे. आणि आम्ही ज्या गाडीत बसले होते ना ती पुण्याहून आली होती नवी कॅट. आता ती उदगीरला जाऊ लागली. हा मी कॅमेरा उघडून 5 मिनिट झाले. नाना का भांडणा गेलेत का भांडणा गेलेत तिच्या भांडलेत शेवटी ठेव. आणि बस नवीन असल्यामुळे टोल पास काढायला ड्रायव्हर कंडक्टर गेलते. कंडक्टर रे भाई म्हणता येणार गेले. नानाला 1 नंबर जोराने आले आणि ड्रायव्हर काका तिकडे टोल पास काढायला गेले. आणि आजकालची ऑटोमॅटिक बस बिना ड्रायव्हरनं बटन दाबल्याशिवाय काहीच उघडणार. आणि नानाला बघून आईकडे खुदू 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 असायली रे भाई. तिथून मग डायरेक्ट आम्ही उदगीरला पोहोचला आणि रमेश मामा आलता आम्हाला घ्यायला. आज संध्याकाळी आपल्या मामाच्या गावाला थांबायचं आणि उद्या आपल्या गावाला. बुर्र